जे मेडिकल याच्यानुसार जे पाहिजे ते सगळं त्या बॉडी पॅरामीटर प्रमाणे सगळं मॉनिटर करतो. सगळं मॉनिटर. आणि त्यांचे तुमचे 1 मिल डे करूनही तुमचे तसेच व्यवस्थित सामान्यच आहेत. सामान्य नॉर्मल म्हणजे चांगलेत. आता मी मला एक मध्ये आढळलं की मी फायबर मी एक रिसर्च वाचला की तुम्हाला दिवसातून 40 ग्रॅमपेक्षा जास्त फायबर घ्या, स्पेशली दोज हु आर डायबेटिक, दोज हु आर हॅव्हिंग ब्लड प्रेशर, दोज हु आर हॅव्हिंग कोलेस्ट्रॉल, हे जे आजार आहेत यांनी फायबर घ्या. मग मी मायो क्लिनिकला बऱ्याच वेळा मी काय करतो, हे सगळं पॅरामीटर मग इंटरनेटवर जातो, मायो क्लिनिकला क्लिक करतो. मायो क्लिनिक इज वर्ल्ड्स बेस्ट क्लिनिक आहे. म्हणजे बेस्ट म्हणजे तुम्ही रेफर करू शकता ते. तर त्यात मात्र लिहिलं होतं की वयाच्या 20व्या वर्षी तुम्हाला 18 ग्रॅम फायबर भरपूर होतो, परंतु जर तुम्ही 50 गेला तर तुम्हाला 38 ग्रॅम पाहिजे, असं मायो क्लिनिकला लिहिलं. तर मी काय केलं, मग फायबर घेतला. आता सगळे डॉक्टर तुम्हाला जीव तुटून वळून सांगतात की तुम्ही फायबर घ्या, फायबर घ्या. प्रत्येक फायबर म्हणजे पालेभाज्या का लक्षात. मग मी पाहिलं, मी प्रयत्न केला, चला मी पाठीवर भाजी खाल्ली तरी काय फायबर मी पूर्ण करू शकत. मग मी काय केलं, ॲमेझॉनवरून ओट फायबर पावडर मागवली. म्हणजे फायबरचे सोर्सेस शोधले पहिले. मी काय करू शकतो, डिंक, आपला जो बाबळीचा डिंक आपण लहानपणी खायचो तो, मेथी फ्लेक्स, मेथी जी असते आपली मेथीचे लाडू आपण खातो, मेथीचे फायबर, आणि FOS फायबर, आजकाल तो एक फायबर येतो तो फायबर. ह्या 4 फायबरचं कधी खीर करतो, कधी लाडू करतो, कधी एखाद्या धिरड्यामध्ये टाकतो, आणि दिवसातून मी साधारणतः 40 ग्रॅम फायबर बॉडीमध्ये ठेवायला सुरुवात केली. मला फरक असा जाणवला त्यामध्ये की माझ्या बॉडीचं फॅट पर्सेंटेज जे 19 होतं, मी तुम्हाला रिपोर्ट दिला मग 19 होतं, ते बॉडीचं फॅट पर्सेंटेज 14च्या जवळपास आलं. पण ते 14च्या जवळपास येणं म्हणजे जे मला कधीच शक्य नाही झालं. त्यामुळे माझं मेटाबॉलिक एज 20 दाखवायला लागलं, जे कधी माझं 45 दाखवायचं, एवढी हार्ड जिम करून सुद्धा. परंतु ज्यावेळेला मी जिम करतो त्यावेळेला माझा साधे 2-4 सेट मारले तर हार्ट रेट 130, 140, 150 जायचा. आता केवळ स्क्वॉट आणि डेडलिफ्ट केला तरच माझा हार्ट रेट 140च्या वर जातो. अदरवाईज मी ज्यावेळेला जिम करतो, हार्ड जिम करतो, 50, 60, 70 किलो उचलतो, तरी माझा हार्ट रेट जो आहे तो हार्ट रेट साधारणतः 100, 100, 110, आणि सेट सोडला का परत 90ला येतो. हार्ट रेट कमी असणे चांगलं लक्षण आहे. बरोबर. आणि माझा रेस्टिंग हार्ट रेट 50-55चा असतो. ओके, फार म्हणजे अगदी फुटबॉलपटूच्या लेवलचा तो म्हणजे ॲथलीटच्या लेवलचा आहे. आणि हे मला माझा जो हार्ट रेट आहे हा रात्री झोपेत पण मी कधी कधी घड्याळ घालून झोपतो तो मॉनिटर होतो. ओके, म्हणजे हे जे बॉडी पॅरामीटर आहेत ना, हे प्रत्यक्षात दिसतात आपल्याला. म्हणजे माझं जे सिरीज आहे इंस्टाग्रामची, त्याला मी नावच दिले माझे आरोग्य प्रयोग. राईट. म्हणजे आपण करायचं मग दुसऱ्याला सांगायचं. राईट. या ज्या मुलाखती पहिला भाग तुम्ही समजून घ्या, याची एक आपण सुरुवात या निमित्तानं केलेली आहे. आणि तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, याविषयी तुमची काही मतं असतील, या व्हिडिओच्या खाली तुम्ही जरूर आम्हाला कळवा. आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. आणि सरांशी जो आपला संवाद आहे तो या पुढच्या काळामध्ये वाढवत राहूया. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.